हाय, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल। आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आणि आज आम्ही सर्वजण रेडी होऊन जातो आहे द्वारकाधीश मंदिरला। नवीनच स्थापन झालं आहे मंदिर आणि तिथे जातो आहे दर्शनासाठी। आणि तुम्हाला सर्वांना महाशिवरात्रीच्या पण खूप खूप शुभेच्छा आमच्या सर्वांकडून। समर्था आमची पुढे गेली आहे, म्हणजे खाली गेली आहे, मग तिथे रिक्षा बोलवली आहे आणि मॅडमांना एकदम घाई असते, म्हणजे फिरायचं म्हटलं की लगेच ड्रेस घालून तिला रेडी करा। म्हणजे आज तिने नाश्ता पण नाही केला आहे। ज्यावेळी तिला कळलं की आपण जातो आहे, आम्ही कपडे वगैरे घातले, तर तिला नंतर नाश्ता बनवत होतो, पण अजिबात नाश्ता नाही केला। म्हणजे फिरताना तिला काहीही नसतं, फक्त फिरायचं असतं। आणि मला टाकून ती गेली पण तिकडे। आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। त्यानंतर निघालो आम्ही मंदिरकडे जाण्यासाठी। समर्था पण आमची सकाळीच उठली होती आणि आज होती महाशिवरात्री। खूप छान दिवस होता, म्हणूनच आम्ही द्वारकाधीश मंदिरच्या इथे जाण्याचं ठरवलेलं होतं। आणि या मंदिरची नवीनच स्थापना झालेली आहे आणि खूप सकाळीच आम्ही निघालो होतो, त्यामुळे बाहेरचं वातावरण पण छान झालं होतं। आणि हे मंदिर आहे विरार पूर्व शिरगाव येथे आहे। म्हणजे तुम्ही गुगल मॅपवर जरी लोकेशन टाकलं ना तरी सहजरित्या इथे येऊ शकता। आणि इथे जाण्यासाठी तुम्हाला बस भेटेल किंवा शेअरिंग ऑटो भेटेल, पण ते प्रायव्हेट रिक्षा बेस्ट ऑप्शन आहे। आम्ही प्रायव्हेट रिक्षा केलेली आणि तुम्ही जिथून येताल तसं तुम्हाला इथे येण्यासाठी वेळ लागेल। आम्हाला तरी अर्धा एक तास लागलेला इथे पोहोचण्यासाठी। त्याच्यानंतर तिथून निघताना सगळीकडे बोर्ड आहेत राधेकृष्णाचे। नंतर येऊन पोहोचलो आम्ही मंदिरच्या इथे, म्हणजे त्या रोडला इथे सगळीकडे छोटी छोटी अशी स्टॉल लावलेली आहेत, दुकानं, जिथे की तुम्ही खाऊ वगैरे सगळं घेऊ शकता, खाऊ प्रसादे वगैरे। आणि त्याच्यानंतर येऊन पोहोचलो आम्ही मंदिराजवळ। आणि हे मंदिरच्या बाहेरचा एरिया, म्हणजे खूप मंदिर अजून खूप पुढे आहे, आम्ही मागे होतो। आणि स्टार्टिंगला तिथे पार्किंगची सोय केलेली आहे। उत्तम मोठं मैदान आहे, म्हणजे डोंगराच्या सगळ्या मधोमध हे मंदिर आहे। आणि इथे आम्ही येऊन पोहोचलो। त्यानंतर आम्ही पोहोचलो मंदिराजवळ जाण्यासाठी आणि पार्किंगपासून थोड्या अंतरावर मंदिर आहे, त्यामुळे चालत जावं लागतं। आणि आम्ही पूर्ण फॅमिलीच आलेलो, कारण संडे असल्यामुळे या सगळ्यांना सुट्टी होती। आणि समर्था पण आमची सकाळीच रेडी झालेली। त्यानंतर मंदिराजवळ जाण्याआधीच इथे सँडल काढून ठेवावे लागतात, ती एक चांगली सोय आहे। आणि त्याच्यानंतर मग रांगेत उभं राहावं लागतं। आणि आम्ही इथे रांगेत उभे होतो आणि बाहेरून मंदिर एवढं लांबून सुंदर दिसत होतं, तर आतमध्ये जाऊन किती भारी असेल। आणि समर्था पण आमची रांगेत उभी राहिलेली। आणि तिचं असं होतं की तिला एकटं चालायचं होतं, म्हणजे पुढं पुढे जायचं होतं, त्यामुळे तिला इथे आम्ही ओरडत होतो, अजिबात ऐकत नव्हती। तिला स्वतः चालायचं होतं तिथे। त्यानंतर आम्ही गाभाऱ्यात दर्शनासाठी गेलो आणि द्वारकाधीशांचे दर्शन घेतले। आणि त्यांची छबी इतकी मनमोहक होती ना की बघतच राहावं असं वाटत होतं। त्याच्यानंतर आम्ही फक्त इथे फोटोज क्लिक केलेले, म्हणजे व्हिडिओ काढणं इथे अलाउड नव्हतं, त्यामुळे आम्ही फोटोज क्लिक केलेले। आणि त्याच्यानंतर आई तुळजाभवानीचं दर्शन घेतलं आणि साईडलाच बाप्पाचं पण दर्शन घेतलं। खूप बरं वाटलं इथे येऊन, एकदम प्रसन्न वाटत होतं। त्यानंतर आम्ही इथलं शिवलिंग होतं तिथे पण आम्ही दर्शन घेतलं आणि एकदम पॉझिटिव्ह वाटत होतं। त्यानंतर आम्ही दर्शन घेऊन निघालो बाहेरून मंदिर बघण्यासाठी। आणि इथे माझी समर्था पण एवढं आवडीने सगळं बघत होती ना, आणि खूप मोठं आणि भव्य असं मंदिर आहे। आणि त्याच्यानंतर पूर्ण डोंगराच्या आतमध्ये आहे, म्हणजे चारी साईडने सगळीकडे झाडं, त्याच्यानंतर डोंगर आहेत आणि त्यामुळे एकदम भारी वाटतं। आणि खूप मोठा एरिया आहे। त्याच्यानंतर या मंदिरची उंची आहे 90 फीट आणि या गाभाऱ्यापर्यंत पोहोचण्यासाठी 56 पायऱ्या आहेत। त्याच्यानंतर येऊन पोहोचलो आम्ही गोवर्धन, म्हणजे गोवर्धन पर्वत तसं बनवलेलं होतं तिथे। आणि गोवर्धन परिक्रमा इथे करायची होती आणि डिटेलमध्ये सगळं काम केलेलं आहे, म्हणजे श्रीकृष्णाच्या सगळ्याच गोष्टी सगळ्यांनी ऐकल्या असतील, ऐकून होतं आणि ते प्रत्यक्षात असं त्यांनी दाखवलेलं होतं। आणि इथे श्रीकृष्णाचं दर्शन झालं। आणि इथे प्रत्येक ठिकाणी सगळी कुंड असतात ना, म्हणजे त्यांची नावं लिहिलेली होती त्यांनी। आणि त्याच्यानंतर मी समर्थाला घेऊन परिक्रमा केली एक गोवर्धन परिक्रमा। आणि इथे कसं प्रत्येकाचं सगळं डिटेलमध्ये माहिती लिहिलेली होती त्यांनी, म्हणजे तुम्ही इथे आल्यानंतर तुम्हाला सगळं कळेलच आणि खूप भारी वाटेल तुम्हाला इथे येऊन। आणि त्याच्यानंतर समर्थावाद माझी जास्त खुश होती आणि डिटेलमध्ये कोरीव काम केलेलं आहे, सगळीकडे तुम्ही बघू शकता, एकदम सुंदर असं बनवलेलं आहे हे मंदिर। आणि यावर्षी आमचं खूपच देवदर्शन चांगलं होतं आहे।
त्याच्यानंतर या मंदिरावर कोरीव काम खूप सुंदर केलेलं आहे, म्हणजे श्रीकृष्णाचे सगळे अवतार त्यांचं कोरीव काम केलेलं आहे. त्याच्यानंतर श्रीकृष्णाचे 108 नावं त्यांचंही कोरीव काम केलेलं आहे. ते बघून एकदम भारी वाटत होतं. त्यानंतर आम्ही निघालो घरी जाण्यासाठी आणि इथून जायची इच्छाच होत नव्हती, एवढं भारी वाटत होतं. पण गर्दीही वाढली होती. त्यानंतर इथे अशी बासुरी बनवलेली होती. त्याच्यानंतर साईडलाच एक गार्डन होतं छोटंसं लहान मुलांसाठी, ते पण बघून भारी वाटत होतं. म्हणजे लहान मुलं आली तर त्यांचा वेळ तिथे जाईल असं. आणि त्याच्यानंतर बरीच म्हणजे आम्ही निघाल्याच्यानंतर गर्दी खूपच जास्त वाढली होती. त्याच्यानंतर आम्ही गेलो प्रसाद घेण्यासाठी आणि इथे प्रसाद वाटप म्हणजे सगळी सोय उत्तम होती. इथे आम्ही सर्वांनी प्रसाद घेतला आणि त्याच्यानंतर मग इथे मी बाकी काही गोष्टी बघण्यासाठी गेलेले, म्हणजे इथे स्टॉल लावलेले, म्हणजे प्रसाद वगैरेच होता ते घेण्यासाठी गेलेलो आम्ही. आणि इथे पाण्याची सोय, त्याच्यानंतर लिंबू सरबत किंवा अजून काही गोष्टी खाण्यासाठी लोकांना म्हणजे लांबून आली तर हवे असेल तर त्याची सगळी सोय आहे. म्हणजे ती स्टॉल लावलेली आहे, तिथून आपण घेऊन खाऊ शकतो. त्यानंतर घरी आले आणि घरी आल्याच्यानंतर महादेवांच्या मंदिरात गेलो. साईडलाच मंदिर आहे, तिथे गेलो, तिथे पूजा केली. सो आजचा ब्लॉग इथेच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉग.